महाराष्ट्राचं एन्व्हायरमेंट वाचवलं. उद्धव ठाकरेंची शिवसेना चिटिंग आणि फोर्जरी करण्यात माहीर आहे. हे आपल्याला प्रार्थना करतो. आपण पत्रकार म्हणून पार्टिसिपेट करा, ऍक्टिव्हिस्ट म्हणून चर्चा करायची आहे. मी पत्रकार म्हणून विचारतो. यात बालहट, राजहट आणि भ्रष्टाचारामुळे झाला. तुला काहीच चर्चा झालेली नाही, काहीच प्रोजेक्ट रिपोर्ट नाही, काहीच फायनान्शियल रिपोर्ट नाही. ठाकरे सरकारने केलं. ठाकरे सरकार घाबरत आहे. माझा कमिटमेंट मुंबईच्या 1.5 कोटी जनतेची आणि चेहरा हा आमदार बघा. शेवटची वॉर्निंग देणारा फायदा नाही झाला आहे. किरीट सोमय्याला शेवटची वॉर्निंग देणारा फायदा झालेला नाही आहे. नमस्कार. दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे फटाके जे आहेत ते राजकीय नेते उडवत होते. त्याच्यामध्ये भाजपवाले होते, भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेतेही होते. आम्ही हे केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही ते केलं, आम्ही काय केलं, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत होते. याच्यामध्ये भाजपकडून प्रकर्षाने किरीट सोमय्या जे आहेत यांनी बरेचशी प्रकरणं बाहेर काढली आणि त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेलं. 21/7/12 माझ्याकडे आहेत असा दावा त्यांनी केला. आणि आज जेव्हा मी सकाळी माझा व्हॉट्सअप चेक केला तर या व्हॉट्सअपमध्ये एक मेसेज आहे. हा मेसेज असा आहे की उद्धव ठाकरे सरकारने, महाविकास आघाडी सरकारने चीटिंग केलेली आहे. म्हणजे कारशेडची जागा ही आमचीच आहे असा दावा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री जे आहेत ते करतायत. त्यांनी खुलेआमपणे सांगितलंय. पण किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे की ही जागा महाराष्ट्र सरकारची नाही आहे. आणि माझ्यासोबत किरीट सोमय्या आहेत. मी त्यांना अनेक प्रश्न विचारणार आहे. किरीटजी, आपलं खूप खूप स्वागत. मी जेव्हा आज सकाळी तुमचं हे मेसेज पाहिला त्याच्यामध्ये चीटिंग असा शब्द तुम्ही म्हटलेला आहे आणि हा खूप सिरियस आहे. जे आरोप प्रत्यारोप तर होत असतात, पण एखाद्या मुख्यमंत्री किंवा सरकार विरुद्ध आपण चीटिंग हा शब्द वापरतो तो खूप गांभीर्याने लोक घेतात की किरीट सोमय्या असं का म्हणतात. काय नेमकं प्रकरण आहे? ठाकरे सरकार सुरुवातीपासून चीटिंग आणि फोर्जरी करत आहे. चीटिंग करते हे तुम्ही अत्यंत जबाबदारीने म्हणतायत. मी हे समजू शकतो की राजकीय आरोप करणं ठीक आहे, पण तुम्ही सीए आहात, तुम्ही अनेक प्रकरणं काढलीत, हे जबाबदारीने म्हणताय तुम्ही? उद्धव ठाकरेंची शिवसेना चीटिंग आणि फोर्जरी करण्यात माहीर आहे. महापालिकेत तेच करत होते, करतात आणि राज्यात पण आता तेच त्यांनी सुरू केलं. हे महापालिकेचं आत्ताच उदाहरण आहे की दहिसर मध्ये 2,55,00,000 मध्ये अल्पेश अजमेर आणि 7 एकर जागा मस्केरान परिवाराकडून घेतली. 100% अतिक्रमण, रिझर्वेशन. म्युनिसिपल कमिशनरने नाही 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 म्हटल्यानंतरही 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत शपथविधी होतो मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी, आणि 29 तारखेला महापालिका 354 कोटी रुपयाची जागा विकत घेते आणि बिल्डर 900 कोटी मागतो. ही चीटिंग अँड फोर्जरी आहे. दुसरी गोष्ट, आजचा जो विषय आहे मेट्रो, उद्धव ठाकरेजींनी 1 इंच पण मेट्रो गेल्या वर्षभरात पुढे काम वाढलं नाही. पण मागे नेण्याचं पाप नक्की ठाकरे सरकारने केलं. हे जे आरे कारशेड कांजूरला आणलं, हे चीटिंग आणि फोर्जरी खोटारडे आहे ते लोक. आता त्याच्यामुळे होणार काय? प्रकल्प 5 वर्ष मागे नाही, ते ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर नंतर बोलतो. मला सांगा काय खोटं आहे, सांगा मला. तुम्ही एका मुख्यमंत्र्यावर आरोप करताय, काय खोटं आहे मला टू द पॉइंट सांगा, काय खोटं आहे? ठाकरे सरकारने हे कारशेड कांजूरला आणून 5 वर्ष डिले केलं. हे ठाकरे सरकार सांगते का लोकांना? ते म्हणतात 1ही रुपया खर्च होणार नाही. तुम्ही आधी दावा केला होता 100 कोटी रुपये जास्तीचा खर्च वाढला, 2 वर्ष पुढे गेलं. त्यांचा प्रेस कॉन्फरन्स मध्ये दावा आहे की काही नुकसान नाहीये, उलट आम्ही एन्व्हायरमेंट वाचवलंय. मी तेच म्हणतोय, ह्याला चीटिंग अँड फोर्जरी म्हणतात. पहिली गोष्ट, 1 वर्षात 1 इंच पण काम नाही झालं हे मान्य आहे. दुसरी गोष्ट, आरे कारशेड तिथे काम सुरू झालं होतं कन्स्ट्रक्शन, ते मान्य आहे. तिसरी गोष्ट, हे तिथून इथे हलवणार. त्याचा एकही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का? एक्सपर्ट रिपोर्ट आहे, प्रोफेशनल रिपोर्ट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सायंटिफिक रिपोर्ट आहे. तुम्ही पूर्ण लाईन हलवणार 8 किलोमीटर तिथून इथे. उद्धवजी ठाकरेचा मनात आला म्हणून असं होते का?
5,000 कोटी रुपये जास्त खर्च येणार आहे उद्धवजी ठाकरेंनी सांगितलंय. हम्म. उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आहे. का ते लपवतात, का ते घाबरतात? त्यांनी मनोज सौनिक कमिटी अपॉइंट केली होती, मी तर नव्हती केली. तर ते मनोज सौनिक समितीने लिहिलंय 5,000 कोटी रुपये खर्च वाढ. त्यांनी लिहिलंय 5 वर्ष प्रोजेक्ट दिले होणार. हे मी लिहिलंय का? त्या कमिटीने म्हटलंय. हा, आता का चालेल? त्यांनी कमिटी नेमली, कमिटीने सांगितलं हे करता कामा नये. मग ते का रिलीज करत नाही? हे काय त्यांची पिढी नाहीये स्वतःची? हे महाराष्ट्राचा 12 कोटी लोकांचा सवाल आहे. मुंबईचे 1.5 कोटी लोक मेट्रोसाठी तडपत आहेत. म्हणजे ठाकरे तिच्या मनात आलं म्हणून काय हे चालणार? हे चालणार नाही. दुसरी गोष्ट खोटा आहे. त्यांनी सांगितलं याचा कुणाचा क्लेम नाही. आले का नाही 2 क्लेम? तिथला प्रायव्हेट बिल्डरचा आला क्लेम हायकोर्टात. दुसरी गोष्ट ह्याच सरकारचा त्याच ऑफिसर अजय मेहतानी, तेच ऑफिसर नितीन करेंनी रिपोर्ट दिलेला आहे 2015 मध्ये की ही जमीन वादाची आहे. तर असं कसं काय बदलतात? म्हणजे उद्धव ठाकरे मातोश्री बसून काहीही करणार म्हणून चिटिंग फ्रॉड. आता 2 कोर्टात 2 क्लेम आले म्हणून माझा आता प्रकल्प रखडला की नाही. आता मेट्रो चालू झाली असते. तर एका बाजूला मेट्रोचा विषय असतो की दुसरे विषय असतो, मुंबईला मागे नेण्याचं काम करीत आहे. सुमयाजी, तुम्ही असं म्हणताय की अनेकांनी सांगितलं की इथे होऊ शकत नाही, खर्च जास्त येईल. पण जेव्हा मंत्रिमंडळ काम करत असतं तेव्हा अधिकाऱ्यांनी दिलेले निर्णय किंवा त्यांनी व्यक्त केलेली मतं ही कधी कधी डावललीही जातात. राज्य सरकारचा एक मोटिव्ह असतं, म्हणजे त्यांचं मोटिव्ह मी तुम्हाला सांगतो, मी त्यांची बाजू नाही घेते. त्यांचं असं म्हणणं आहे की एन्व्हायरमेंटसाठी आम्ही काही करायला तयार आहोत. मुंबईमध्ये आरेचं जे जंगल आहे हे जर नष्ट झालं किंवा त्याच्यावर जर मेट्रो कारशेड झाली तर तिथे जे डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामुळे मुंबईचा श्वास रोखला जाईल. तर मंत्रिमंडळाला उद्धव ठाकरेंना स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार नाही? एक खोटं लपवण्यासाठी माणसाला 100 खोटं बोलावं लागतं. अरे तर जंगल नष्ट होण्याचा प्रश्न कुठे होता? हे उद्धवजी ठाकरे परत खोटं बोलतात. जर ते कारशेड जिथे तयार झालं, काम सुरू झालं, 4 महिन्यात 6 महिन्यात पूर्ण होणार होतं, तिथे जंगल असतं, मग उद्धव ठाकरेजींनी आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये का नाही टाकलं? टाकावं ना. जंगल तर तुम्ही फक्त एक फूल पण काढलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकता येते. आणि उद्धव ठाकरेजींना माहित आहे की ते जंगल नव्हतं. आणि उद्धव ठाकरेजींना हे सांगायचं आहे की सुप्रीम कोर्ट खोटं बोलत होते, हायकोर्ट खोटं बोलत होते. हे त्यांच्या अवतीभोवती आहेत. त्यांनी 11 पिटिशन केले होते ना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये, सगळं उडून लावलं होता. आणि आपल्या माहितीसाठी आत्ता ठाकरे सरकारने नोटिफिकेशन काढलं की त्यांना आत्ता त्यांना जंगल घोषित करतोय. लक्षात आलं? म्हणून मग त्यात चूक काय, मला काय सांगा किरीट सोमय्या, तुम्ही एक मुंबईकर आहात, तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही मुख्यमंत्री आहात. मी तुम्हाला एक मुंबईकर म्हणून प्रश्न विचारतो. मला काय टेक्निकली कळत नाही किंवा मेट्रोचं काय डेव्हलपमेंट कळत नाही, पण मला एन्व्हायरमेंट कळतं. शक्यतो झाडं काढून लावा अशा प्रकारचे हायकोर्टातून आदेश येतात की एखाद्या बिल्डरने डेव्हलपमेंट केलं तर ती झाडं तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावा, म्हणजे एन्व्हायरमेंट वाचवा. मला सांगा, हा निर्णय तुम्हाला पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा वाटत नाही? हा भ्रष्टाचारी आणि खोटारडा निर्णय आहे. म्हणजे तुमचे मेट्रो सगळ्या ठिकाणी चालतात, तुमचे रस्ते सगळ्या ठिकाणी वाटतात, तिथे तुम्ही झाडं कापतात की नाही? आणि ह्या झाडं कापताना त्यांच्या महापालिकेचा ट्री ऑथॉरिटीने डिसिजन दिला होता, उद्धव ठाकरेजींनी निर्णय दिला होता महापालिकेने. मग महापालिका कुणाचा राज आहे? ट्री ऑथॉरिटी मध्ये शिवसेनेची मेजॉरिटी होती. आलं लक्षात? तिथे नंतर कार्यक्रम झाला त्यात पण उद्धव ठाकरेजी होते. म्हणून हे फक्त राजहट आणि बालहट साठी झालेलं आहे. आणि कसलं एन्व्हायरमेंट वाचवलं? एन्व्हायरमेंटची अक्कल बाकी कोणाला जगात नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ट्री ऑथॉरिटी, राज्य सरकार, केंद्र सरकार, जापान जे फायनान्स करते ते, त्या सगळ्यांनी कन्सेंट दिली ना. तिथे कुठे जंगल आहे? तो जो भाग आहे म्हणजे हे सगळं बालहट्टासाठी झालंय. माहित नाही. आता तुम्ही आता म्हटलात ना बालहट्टासाठी. किरीट सोमय्या, तुम्ही एखाद्या परिवारावर बालहट्ट अशा प्रकारचे जे आरोप करताय, शिवसैनिक तुम्हाला अत्यंत ट्रोल करतायत.
तुम्ही तुम्ही दादा, म्हणजे आपण एक किरीट मिनिटं. तुमच्या भाषेवरही ट्रोल होत आहे, तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे बोलताय हे तुम्हाला वाटत नाही की आपण खूपच विरोधाला अतिविरोध करतोय? विरोध असावा आहे, सुडाचं राजकारण होऊ नये, विरोध असावा, हे लोकांचं परस्पर म्हणजे शिवसैनिक जो आहे तो तुमच्या विरोधात. तुम्ही तर शिवसेना भाजपचे खासदार होतात किरीटजी, शिवसैनिक तुमच्या विरोधात का गेला? एक आपल्याला प्रार्थना करतो, आपण पत्रकार म्हणून पार्टिसिपेट करा, ऍक्टिव्हिस्ट म्हणून चर्चा करायची आहे. तर आपण मी पत्रकार म्हणून एक विचारतो. मिनिट, हा, आता तुम्ही मी 7 मिनिटं बोललाय, हा. मला 7.25 मिनिटं तर बोलू द्या. हम्म, तुमचा प्रश्न लांबला नाही एवढा मोठा. हम्म. आता ऐका, एखादा अक्षर उचलून वितंडावाद हे शिवसेना करते, पत्रकारांनी करायचं नसतं. तुम्ही समोर प्रश्न विचारा, राजहट, बालहट आणि भ्रष्टाचार, म्हणून तो वाक्य पूर्ण ऐकायचं. यात बालहट, राजहट आणि भ्रष्टाचारमुळे झाला, कारण की तिथे 2 पर्याय दिले होते. एक, त्याच्या बाजूला जे रॉयल फार्म आहेत त्याची जागा त्यांनी देऊ केली होती, 4,800 कोटी रुपये TDR मिळणार होता. आणि जे मनशक्ती एनजीओनी हे हट्ट पकडली होती, कोर्टात 11 पिटिशन केले, सगळे कोर्टाने फेटाळून लावलं. त्यांनी रायटिंग मध्ये दिलं होतं तर रॉयल फार्मचा जागेत शिफ्ट करा. आणि जे फिरतायत ना सरकारच्या बरोबर ते लोक, म्हणून राजहट, बालहट आणि भ्रष्टाचार. आता मुद्दा काय आहे, वादात त्या शब्दांत कशाला जातात? आले ना 2 हायकोर्टात पिटिशन, आले की नाही? मला हे सांगा, तुम्ही मंत्रिमंडळाने मला भाषण करतात, मंत्रिमंडळीच म्हणून सैनिक कमिटी अपॉइंट केली होती, ठाकरे मंत्रिमंडळाने. मग त्या मंत्रिमंडळाने जी समिती नेमली, त्यांनी रिपोर्ट दिला, तर त्या किरीट तुम्हाला कुठे मध्ये आला? महाटन आली का मध्ये? की आता दुसरं कुठेच नंतर चर्चा नाही झाली. मी मागितले ना मिनिट मंत्रिमंडळाची, कुठेच चर्चा नाही झाली. मी मिनिट मागितली, MMRDA, MMRCL, कलेक्टर, सगळ्या ठिकाणी. ते म्हणाले काहीच चर्चा झालेली नाही, काहीच प्रोजेक्ट रिपोर्ट नाही, काहीच फायनान्शियल रिपोर्ट नाही, असंच सिद्ध केलं. तशा प्रकारे राज नाही चालत. 1.5 कोटी मुंबईकरांना मेट्रो हवी आहे, 5 वर्ष लांबवण्याचा पाप ठाकरे सरकारने केलाय. किरीटची आणखी एक महत्वाचं आहे की ठाकरे निर्णय घेतात. तुमचा आक्षेप आहे की ठाकरे सरकारमुळे म्हणजे ठाकरेंमुळे हे सगळं झालं, पण तिथे बसलेले IAS ऑफिसर, सिनियर जे अधिकारी आहेत, ते आपली नोट तर लिहित असतील की हे चुकीचं चाललंय म्हणून. मग त्यांना डावलून हे सरकार काम करतंय का? त्यांना डावलून हे सरकार काम करतंय? म्हणूनच मी म्हणाल, आता मी नाही खोटं बोलत. आता तुम्ही 2 वाक्यातले 2 प्रश्न असल्यानंतर समजा, मी मनोज सौनिक कमिटीमध्ये 7 IAS ऑफिसर होते, उच्च 3 सेक्रेटरी होते, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. आणि तो रिपोर्ट त्यांनी प्रकाशित करायला तयार नाही. तुम्ही कार्यालयात जा, 7 ठिकाणी RTI ऍप्लिकेशन मध्ये एकमेकांमध्ये फिरवतात. ठाकरे सरकार घाबरत आहे, भीत आहे, डरपोक आहे, म्हणून मनोज सौनिक कमिटी रिपोर्ट रिलीज करत आहे. पण किरीटजी, तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्ही अशा प्रकारचे शब्द वापरताय, डरपोक आहे, हे आहे, ते. सरपट म्हणजे जनताची चिटिंग करताय. माझं कमिटमेंट आहे ना, ते ठाकरे परिवाराची नाही आहे. माझा कमिटमेंट मुंबईचा 1.5 कोटी जनतेची आणि 12 कोटी आहे. आणि किरीट, तुम्ही एक शब्द खोटं बोलत नाही. तेच तुमच्या सत्तेमध्ये होते ना, युतीमध्ये तेच होते, 5 वर्ष ते युतीमध्ये होते. एक दमडीचा भ्रष्टाचार केला नाही. शिवसेनेला रिअल एस्टेट कंपनी बनवण्याचं काम हे उद्धव ठाकरेजी परिवाराने केलं आहे. किरीटजी, हे सगळ्या फाईल ज्या आहेत, हे काय नेमकं, म्हणजे याच्यामध्ये किती प्रकरणं आहेत? म्हणजे तुम्ही म्हटलात की दिवाळीनंतर काय फटाके फुटणार आहेत. आता हे बघा, हे उद्धव ठाकरेजीचं एफिडेव्हिट आहे, हे मी नाही दिलं. समजा त्या एफिडेव्हिट मधले 4 प्रश्न मी लोकांच्या समोर केले, उपस्थित, जबाबदारी आहे ना माझी. 4 नाही, तुम्ही 21 केले. आणि संजय राऊत असं म्हणतात 21 काय, 6 दाखवा आम्हाला. परत म्हणजे तोच मी त्यांचे प्रश्न विचारतो, मी पत्रकार म्हणून विचारतोय. मी काय त्यांनी असं म्हटलं 21 कसले, 6 तर प्रकरण दाखवा. मी यातले एफिडेव्हिट मधला 4 प्रश्न जर उपस्थित केले
तर माझी जबाबदारी तुमचा अधिकार आहे. जबाबदारी नाही, अधिकारच होतो. नागरिकांनी प्रश्न विचारणं, तुम्ही एक नागरिक म्हणून प्रश्न विचारू शकता, पण 21 कुठे आहेत असं ते म्हणतात. माझी विलासराव एक विनंती आहे, प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर उत्तर जर बोलू चला बोला बोला. तर मग मजा नाही येणार. हे एक उद्धव ठाकरे तिथे एफिडेव्हिट, त्यातनं जर 4 प्रश्न निर्माण होत असेल तर ते विचारायची माझी जबाबदारी आहे, अधिकार नाही. अधिकाराची भाषा ठाकरे सरकार वापरते, आम्ही कर्तव्य. हे संजय राऊत याच्याबद्दल म्हणत होते. अन्वय नाईकचे तात्बारा संबंधी म्हणत होते. बरोबर. की 21-30 तात्बारा आहेत. 30 आहे. तुम्ही त्याविषयी 21 दाखवले, आता ते वाढीवाले. हो, कारण की लोक मध्ये ह्यांनी जे खौफ पैदा केलाय, भीती दाखवली, लोकांच्या घरी जाऊन मारतात. शिवसैनिक ते नेव्हल ऑफिसरच्या घरी जाऊन मारलं म्हणून लोक घाबरतात, म्हणून हळूहळू माहिती येते. अच्छा, हे 21-7-12 30-7-12 पहिलं मला एकच मिळालं, तो किती वाजताला माहित आहे? रात्री 12:40 आला व्हॉट्सअपवर. कुणाचा फोन आला 12:35, साहेब तुमचा व्हॉट्सअपवर एक कागद पाठवत आहोत बघा. मग दुसऱ्या दिवशी दुसरे 3, नंतर 9 झाले, नंतर 21, आता 30-7-12 अन्वय नाईक परिवारासोबत आणि रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरेजी यांनी जे एफिडेव्हिट मध्ये ते वेगळं घोषित केलं आहे की एकंदर त्यांचे 40-7-12 आहेत. 40 त्यापैकी 30 अन्वय नाईक. मला सांगा, मी फक्त एवढंच सांगितलं. तुम्ही विचारलं प्रश्न, की माहिती द्या म्हणून. मी माहिती दिली. अरे बाबा तुमचे किती 7-12 आहेत, एकच घोषित केलं होतं. मग ते अंगावर आले म्हणजे शब्द म्हणजे मी सांगितलं हो आता 9 झाले, परत आरडाओरड करायला लागले. मी सांगितलं 21 झाले, मग मला वेळात हॉस्पिटल मध्ये त्यांनी बुकिंग करायला निघाले ते. मग मी 30 सांगितले तर आमचे संजय राऊत साहेब म्हणतात शेवटची वॉर्निंग आहे, शेवटची वॉर्निंग आहे. अरे राऊत तोंड आहे तुझा आहे ना, काय म्हणतात राऊत साहेब, तुमचा चेहरा आहे ना अर्थात बघा, शेवटची वॉर्निंग देणारा फायदा नाही झालाय. किरीट सोबळला शेवटची वॉर्निंग देणारा फायदा झालेला नाही आहे. तुमचे घोटाळे काढणार. ठाकरे सरकारने जनतेची गद्दारी केली तर ते जनतेसमोर नक्की आणणार. पण किरीटजी, एवढी टोकाची भूमिका का घेते भाजप? एवढी टोकाची भूमिका का घेते? तुम्ही राष्ट्रपती राजवटची मागणी करतात, नारायण राणे राष्ट्रपती राजवटची मागणी करतात, राज्यपालांना भेटण्याचा एक सिलसिला जो आहे तो भाजप नेत्यांनी लावलेला आहे. म्हणजे एखादं प्रकरण झालं, कंगना रणावत असेल किंवा कुठलं प्रकरण झालंय, तुम्ही थेट म्हणजे ही परंपरा महाराष्ट्राला नव्हती. आरोप प्रत्यारोप, आपण विरोधकाला प्रचंड विरोध होता. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे प्रचंड विरोध हे झालं मैद्याचं पोतं बोलण्यापासून. पण ही कटुता भाजपने आणली असं अनेकांचं मत आहे. ही परंपरा महाराष्ट्राची नव्हती. अशा प्रकाराने सरकारी पदावर बसून लूटमार करणं, वॉर्निंग देणं शोभते का? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री संजय राऊतचं उत्तर का नाही घेतला, जाब का नाही घेतला? कोणीतरी त्यांचे 7-12 उतरवले तर तो वॉर्निंग देतात. तुम्ही संजय राऊतला हा प्रश्न विचारला का? तुम्ही मुख्यमंत्रींना हा प्रश्न विचारला का? पत्रकार म्हणून जबाबदारी नव्हती? आम्ही विचारू, आम्ही त्यांनाही विचारू. किरीटजी, तुम्ही पत्रकारांवर तुम्ही येऊ नका. तुमचं भांडण शिवसेना भाजपचं आहे, ते तुम्ही जे बोलतात ते दाखवतो. आणि सगळेच पत्रकार असे नसतात, काही तटस्थ पत्रकार आहेत. मला हे सांगा की ही टोकाची भूमिका का घेतली जाते? म्हणजे लोकांचा पैशाचा अपव्यय होते म्हणून, की फक्त शिवसेना भाजप सोबत आली नाही, सत्तेत आली नाही म्हणून? आता पहिला आपण एक विनंती, तुम्ही माझं उत्तर पूर्ण होईपर्यंत मध्ये बोलला नाही तर इंटरव्ह्यू पुढे चालू राहणार. ठीक आहे, बोला. चला, उत्तर संपल्यानंतर जे मग तुमचं झाल्यावर मला सांगा की माझं संपलं आता. आता विचारा, मग मी उत्तर सुरू करतो. चला, उत्तर द्या. मी प्रश्न तुम्हाला विचारला, उत्तर द्या. ही गोष्ट खरी आहे, महाराष्ट्रात पहिल्यांदा असं भ्रष्टाचार
भ्रष्टाचारी, डकेत, लूटमार करणारा, पोलीस तर राक्षसी राज चालवणारं सरकार आलेलं आहे. पत्रकार विरोधात बोललं तर जेलमध्ये टाकतात. सोशल मीडियावर कोणी बोललं तर जाऊन कुणाच्या घरी जाऊन त्याच्या बायको मुलांच्या समोर मुंडन करतात. त्या नेबल ऑफिसरच्या घरी जाऊन त्याला मारतात. कुणाला 3-3दा पोलीस पदे, जेल जेल जेल. का? त्याने लिहिलं पेंग्विन म्हणून. हिंमत असेल त्या टाका ना किरीट सोमय्याला. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणतो तर 1 डझन शिवसेनेचे नेते मेंटल हॉस्पिटल तुला बघून घेऊ. 2 वर्षापूर्वी तू वाचला आणि हल्ला केला होता, तुला शेवटची वॉर्निंग. हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिलं जात आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रात मुख्यमंत्री कमिटी नेमतात 7 ऑफिसरची, तो रिपोर्ट गायब करतात. पहिल्यांदा मुख्यमंत्री रिपोर्ट गायब करतात. रिपोर्ट गायब केला ना, देत नाही ना. दिला तुम्हाला नाही, मला दिला नाही, प्रसिद्ध केला नाही, म्हणजे गायबच केला. कारण की त्याला खोटं करायचं होतं आणि केलं ना. ते म्हणत होतं कोणाचा क्लेम नाही. पहिल्यांदा वर्षभरात 1 इंच मेट्रो पुढे गेली नाही. पहिल्यांदा हे सरकार म्हणजे कसं नाटकी सरकार आहे की रोज त्यांचे वेगवेगळे मंत्रीनं मुख्यमंत्री घोषणा करायचं, आम्ही वीज मोफत देऊ, आम्ही लॉकडाऊनचे पैसे घेणार नाही, आम्ही तुम्हाला 50% दराने देऊ. आणि आता म्हणतात 1 दमडी कमी करणार नाही. कमी करणं सोडून द्या, 1 एप्रिल पासून 22% दर वाढवण्याचा पाप उद्धव ठाकरेच्या सरकारने केला. आणि म्हणून आता तुम्ही राज्यपालांचं बोलताय. मी काल गेलो होतो शीतल दामाच्या घरी. ती महिला 32 वर्षाची चक्कीतून पीठ आणायला गेली. 1 तास पाऊस आला, घरी परत आली नाही. 2 दिवस घरचे लोक शोधत होते. तिचं प्रेत कुठे मिळालं? असंपा घाटको पडून गायब झाली. प्रेत हाजी आली तर वरली नाक्याला नाल्याच्या बाहेर मिळाला. हे पोलीस म्हणते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बुडून मृत्यू झाला. आणि उद्धव ठाकरेची महापालिका म्हणते आता काय दोष नाही, आता कोणी नाल्यात पाहून जात नाही, ती कशी नेली ती जाणे, तिचा परिवार जाणं. FIR घेतली नाही. त्यासाठी आम्हाला 1.5 महिने आंदोलन करावं लागलं. राज्यपालाकडे गेलो, राज्यपालाने चीफ सेक्रेटरीला सांगितलं, त्यानंतर झालं. मग राज्यपाल मुख्यमंत्री कुठे गायब होते? कुठे गायब होते? का? फक्त पोलिसांचा उपयोग कुठला तरी संपादकाला धमकी देण्यासाठी. मग का पोलिसांनी FIR केली नाही? म्हणून आम्हाला लोकशाहीचा, मी 6 पिटिशन करतोय. मुंबईचा महापौर झोपडपट्टीवासियांची घरं खाल्ली आहे, एसआरएने मला सांगितलं. मी हायकोर्टात पिटिशन केली. महापौर सांगतात किरीट सोमय्या शिखंडी आहेत. त्यावेळी का पत्रकारांनी त्यांना क्रॉस नाही केला? विलास आठवलं तर एक पण मला ट्विट पण नाही दिसलं. किरीट सोमय्याची भाषा तुम्हाला गरम वाटते, ही शोभा देते. किशोरीताई पेडणेकर मी एसआरएचे गाळे टाकले. मी हायकोर्टात याचिका केली ना, कारण की सरकार दाब देत नाहीये, धमक्या देत आहेत. आणि त्या महापौर शिखंडी म्हणतात. नाही, ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हालाही ते बोलतात आणि तेही बोलतात, पेंगविन हा शब्द आला, हे सगळं. पण किरीटजी, एक महत्वाचं आहे की SRAच्या संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी जो खुलासा केला की माझे सगळे व्यवहार क्लीन आहेत, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं नाही, तुमचं काय म्हणणं आहे? मी तुम्हाला मी त्यांना ते जेव्हा येते दादा, मी तुम्हाला पत्रकारांना विचारतोय तुमचं काय म्हणणं आहे? तिन्ही इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये ते SRAची जागा तिथे राहतात, ते त्यांनी लिहून दिलाय, मी नाही. किशोरीताई पेडणेकरनी स्वतःची किस कॉर्पोरेट कंपनी स्वतःची ही तिथे त्यांनी रजिस्टर करून घेतली SRAच्या दुसऱ्या काळात. आणि आहे ना, मी तुम्हा लोकांना पत्र रिलीज केलं की SRAने मला लिहून दिली की या दोन्ही जागा, तिन्ही जागा हे त्यांच्या नाही आहे, दुसरा कोणा लाभार्थीला झाल्या आहेत. मग त्या जागेवर कब्जा यांनी कसं केला? SRAच्या जागा भाड्याने देता येत नाही, SRAच्या जागा विकता येत नाही. आणि त्यांनी लिहून दिलं काय गैरकायदेशीर आहे. हे मी थोडं लिहिलंय, SRAने लिहिलंय. तर
मग उद्धव ठाकरेजींनी काय ऍक्शन घेतली नाही? का घेतली नाही? अशी व्यक्ती महापौर पदावर कशी जात आहे आणि उलट त्या मला सांगतात शिखंडी आहे. वा 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 वा, धन्य हो. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. दुसरं एक महत्वाचं म्हणजे आता हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू होते. अनिल परब जे आहेत परिवहन मंत्री आहेत, उद्धव ठाकरे परिवाराचे निकटवर्ती आहेत, बराचसा कारभार ते पाहतात, ते ॲडव्होकेट आहेत. त्यांनी असं म्हटलंय की किरीट सोमय्या यांनी जी काही प्रकरणं केली आहेत त्याला आम्ही उत्तर देऊ, दिवाळीनंतर आम्ही त्यांची प्रकरणं बाहेर काढू, त्यांनी तयार राहावं. किरीट सोमय्या तयार आहे? मी काय वेळा ना मला जरा हसायला येत. अरे भाऊ, सरकार त्यांचं आहे. माडाची जागा अनिल परबनी खाल्ली, त्याच्यावर नोटीस आली, डिमोलिशनचा ऑर्डर आला. उद्धव ठाकरेजीचं सरकार आल्यानंतर 15 फेब्रुवारी 2020 किती तारीख? 15 फेब्रुवारी 2020 म्हणजे अनिल परब मंत्री झाल्यानंतर 2-2.5 महिन्यांनी माडाने परत ऑर्डर काढला. तर ते घोटाळा मी लोकांचा पुढे काढला. तर किरीट सोमय्याचा घोटाळा, किरीट सोमय्याने पाप केलं तर जेलमध्ये टाक भाऊ. तर तुम्ही जे जागा कब्जे केली आहे, तुम्ही अनौतराय हे केले आहे, त्याच्या संबंधात त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे की नाही? उत्तर तो आहे. ते शिवसेनेवाले ते बोलतच नाही. महापौरांनी एसआरएचे गाळे खाल्ले, अनिल परबनी मध्यम वर्गीयाची म्हाडाची जागा खाल्ली, त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांचा परिवार अन्वय नाईक परिवाराबरोबर 30 सातबारा उतारे अजून बाहेर बाकी पण येणार आहेत, आणखी येणार आहेत. हो निश्चित. पण अन्वय नाईक यांच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की जे झालं ते आम्ही खुलेआम केलं आणि जर काही मदत लागत असेल तर मी किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहे, काय माहिती हवी असेल तर मी तयार आहे, असं त्यांनी खुलेआम म्हटलं. पत्रकार परिषद घेतली त्यांनी. उद्धव ठाकरेची हा प्रश्न आहे, नाईक परिवाराची नाही. त्यांच्या घरात मृत्यू म्हणजे जी घटना झाली आहे सगळ्यांना दुःख आहे. प्रश्न उद्धव ठाकरेची आहे. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी जिने द्यायचं आहे. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे, संजय राऊत यांनी म्हटलं हे सगळं खुलेआम केलेलं आहे, याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला हे किरीट सोमय्याने दाखवून द्यावं. प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायचं आहे. उद्धव ठाकरेंकडूनच उत्तर पाहिजे तुम्हाला. सरळ आहे. उद्धव ठाकरेची स्वतःची प्रॉपर्टी आहे, स्वतःची आहे. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर 5 प्रश्न विचारले, एखादं उत्तर दिलं नाही. संजय राऊत प्रश्नाचे उत्तर देण्याची हिंमतच नाही. म्हणून काय सांगतात, शेवटची वॉर्निंग. म्हणून काय सांगतात, वेडा झालेला आहे. म्हणून काय उत्तर देतात, त्याला वेळाचा हॉस्पिटलमध्ये उत्तर भरती करू. उत्तर आले का 5 प्रश्नांचा? 30 सातबारा, 40 सातबारा आहेत रश्मीजी, उद्धवजी, ठाकरेजी. तर ती तर नाही परिवारासोबत. आणि हे बघा, तुम्हाला माहित असेल, विलास आठवलेजींना माहित असेल, पण मी चॅलेंज देतो, महाराष्ट्राचा कुणाला माहित नव्हता की अन्वय नाईक परिवाराबरोबर उद्धव ठाकरेजीचे 30 सातबारा कोणालाही माहित नव्हता. नाही, मलाही माहित नव्हतं. तुम्ही जो आरोप केला त्याच्यात आरोप नाही, आरोप आणि माहितीमध्ये अंतर आहे. आरोप आणि माहिती, आरोप ते चोरी केली जमीन तर आरोप होऊ शकतो. तर सातबारा तर त्यांच्या सरकारने मला दिलाय ना प्रिंट आउट. माहिती माहिती बरोबर आहे. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग, वाईकर, मनीषा रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरे, हे कसं काय? मी पण चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा सामान्य माणूस, ह्या दोघांनी ते जमीन विकत घेण्याचं कारण काय? आणखी एक पण घेतली नाही पाहिजे. मला सांगा, तुम्ही एखादी शेत जमीन विकत घेतली, तुमचे मित्र असतील, कोणी राजकारणातले असतील, कोणी बिझनेसमॅन असतील, कोणी सीए असेल, त्यांनी एखादी जमीन विकत घेतली एकत्रितपणे. नाही, मी तुम्हाला मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो. एक मला सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. आपण पत्रकार आहात, पत्रकारांनी कबूल केलं पाहिजे की इट इज अन ॲबनॉर्मल ट्रान्झॅक्शन. हे पत्रकारांनी कबूल करून त्यांना प्रश्न विचारायला. नाही, कसं ॲबनॉर्मल मला समजून सांगा तुम्ही. एखादी शेत जमीन आहे, किरीटजी साधा प्रश्न आहे, तुमचं उत्तर पूर्ण आलं, मी प्रश्न विचारतो. एखादी शेत जमीन आहे, एखादा व्यवसाय आहे,
दोन राजकारण्यांनी मिळून करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, काय मत आहे? तुम्ही त्याच्यावर आक्षेप आहे ना तुमचा, त्यांचं वायकर आणि उद्धव ठाकरे परिवार यांनी ही शेतजमीन विकत घेतली असा आक्षेप आहे तुमचा. परत आक्षेप नाही, माहिती माहिती ही मी जनतेसमोर ठेवली आणि त्यांना प्रश्न विचारला, अरे आपण दोघांचे आणखीन असे कोणतेही ट्रान्झॅक्शन आहे का जॉईंट? त्यांचे एफिडेव्हिट बघितले सगळ्यांचे, नाही आहे. एफिडेव्हिट बघितले ना, नाही आहे. एकच ट्रान्झॅक्शन आहे. तर वायकर ठाकरेचा संबंध काय हा प्रश्न महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्र्यांना विचारणार. ही कॅन से ना इट इज अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. मी कुठे नाही म्हणतोय. उद्धव ठाकरेजी मध्ये हिंमत आहे का सांगायची? इट हॅज टू बी ना. हे बघा, दोन बहिणी एकत्रित घेतात, पती पत्नीचं एकत्रित नाव करतात, लक्षात आलं का? दोन चांगल्या मित्रांचं असतं. यांचं मी संबंध विचारलं. भाऊ आहे, बहिणी आहेत, माहित नाही ना. मनीषा वायकर आणि रत्नी उद्धवजी ठाकरे सख्या बहिणी असल्या. Then also it is rare. Yes, Vilasje, I'm going on record. It is rare. शेत जमीन जे लागवडीला योग्य नाही अशी जमीन कोणी घेत असेल तर ते फॅमिलीच्याच नावावर असते. जर दोन मित्र घेत असेल ना तर अर्धी तुझी अर्धी माझी. मग विलास आठवले त्याच्या बायकोच्या नावावर अर्धी रजिस्टर केली जाते आणि किरीट तुम्ही त्याच्या बायकोच्या नावावर अर्धी केली जाते. असं नसते. आणि मला तुमच्या चॅनलद्वारा तेच जनतेला माहित आहे, तेच त्यांना आठवण करून द्यायचं. इट इज एन ॲबनॉर्मल ट्रान्झॅक्शन. आम्ही प्रश्नच विचारलाय, उद्धवजी आणि वायकरजी तुम्ही दोघांनी एकत्रित येऊन जे जमीन घेतली, इंटेन्शन काय एवढंच विचारलंय. आरोप थोडं खूप वेळ झाला. शेवटचा प्रश्न माझा, मी आणखी तुमच्याशी बोलत जाईल, आपण चर्चाही करत राहू. शेवटचा प्रश्न, अर्णव गोस्वामी संदर्भात भाजप संपूर्ण अमित शहाचं ट्विट आलं की ही अटक जी आहे ती बेकायदेशीर आहे. एखाद्या पत्रकाराला अटक करणं म्हणजे पत्रकारिता करताना त्याला जर काही अटकाव होत असेल तर अटक करणं चुकीचं आहे. पण अर्णवसाठी संपूर्ण भाजपा जी आहे ती रस्त्यावर आली आहे. म्हणजे एका मराठी माणसाचा मृत्यू झाला त्याच्यासाठी भाजप गळा काढत नाही, पण अर्णव गोस्वामीसाठी मात्र गळा काढते. असा प्रश्न जे आहेत ते तुम्ही जे नावं घेतली, किशोरी पेडणेकर, अनिल परब, संजय राऊत, हे सगळे शिवसैनिक बनतात आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेतेही सहभागी आहेत. अर्णवविषयी एवढं प्रेम का तुम्हाला? उद्या विलास आठवलेवर पण जर असा प्रकार ठाकरे सरकारने केलं ना, पत्रकार विषय अन्वय नाईक नव्हता. ठाकरे सरकारने शपथ घेतल्याच्या 2 महिन्यात अर्णववर 1.5 डझन केसेस झाले. 1.5 डझन. सगळ्यात पहिलं सोनिया गांधी, नंतर राहुल गांधी पासून मध्ये कोविडचा भ्रष्टाचार काढला तर एबीपी माझाच्या टीमला जेलमध्ये टाकून दिलं. तो कुठला पत्रकार आवाज उठवतो म्हणून त्याला जेलमध्ये टाकणं. मी नाही म्हणत किशोरीताई पेडणेकर आणि संजय राऊतला मी फक्त एवढंच आपल्या द्वारा म्हणजे पत्रकार विनंती केली, अरे एवढं बोलताय तर जाऊन सुप्रीम कोर्टात जे धनंजय चंद्रचूड जे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहे म्हणजे देशाचे, त्यांच्या बेंचनी सांगितलं थोवाडी दिली ठाकरे सरकारचा की अशा प्रकाराने पोलीसगिरी करतात. मी सांगितलं का? धनंजय चंद्रचूडच्या बेंचनी सांगितलं ना. मग यांनी योग्य केलं होतं तर का सुप्रीम कोर्टने असं ऐकवलं? का ऐकवलं? कारण की हे पोलीस राज चालवून कुणाचं मुंडन करतात, कुणाला जेलमध्ये टाकतात. ही ठाकरे सरकारची दादागिरी भाजपला मान्य नाही, महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. म्हणून तुमच्या विरोधात मला तुम्ही समजा काही असे प्रश्न विचारले की मला राग येतो. तुमचा अधिकार आहे, तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे म्हणजे कुणाला जेलमध्ये टाकणं हे नाही झालं. पण प्रश्न विचारायला पाहिजे. पण अर्णव गोस्वामी हा मुख्यमंत्र्यांना अरेतुरे करतो. आता आपले एवढ्या वर्षापासून संबंध आहेत, आपण बोलताना खूप रिस्पेक्टफुली बोलतो, आपण विचारांनी प्रश्न उत्तरे करत असतो. पण अशा पत्रकारांनी जेव्हा अरेतुरे केलं तेव्हा भाजप गप्प का होती?
हे उद्धव ठाकरेंना विचारायचा अधिकार आहे का? हे उद्धवजी ठाकरेंना बोलायचा अधिकार आहे का? त्याच्या शिवसेना नेत्यांची भाषा बघा. हा बोलण्याचा अधिकार तुमचा आहे, तुमचा म्हणजे आपला. हे काय बोलताय तुम्ही बघा ना. एक त्यांचे 30 तास 12 काढले तर त्यांचे 12 लोकांची भाषा बघा. सोशल मीडियावर ते जे भाषा वापरतात ते बघा. म्हणून तुम्हाला निश्चित तुम्ही मला कुठेतरी चुकलं चूक काढणं अधिकार आहे. पण उद्धवजी ठाकरेची शिवसेना तर फक्त आणि फक्त त्यांची भाषा बघा. अर्णबची भाषा चुकली असेल, कंगनाची चुकली असेल, किरीटची चुकली असेल, त्यांना निश्चित सांगितलं पाहिजे भाषा चुकली, बरोबर आहे. पण या शिवसेनेला अधिकारच नाही. पहिला उद्धवजी ठाकरेंना म्हणत मुंबईचे महापौर एक अशा प्रकारचा डेडिकेटेड पर्सन जो वास्तविक त्याला शिखंडी म्हणतात. मला एकही मराठी किंवा गुजराती किंवा हिंदी की कुठलाही पत्रकाराने ते शब्द मान्य केला का? नाही केला. त्यांनाही वाईट वाटलं ना. त्यात भाषेचा प्रश्नच नाहीये की ताई तुम्हाला काही तर किरीट सोमय्याबद्दल बोलायचं तर बोला, पण ही शिवी नाही का? अशी भाषा नाही वापरली पाहिजे. तर तोच मुद्दा आहे की कोणी अर्णब असो की किशोरीताई पेडणेकर असो की ठाकरेजी असो, भाषा संयमित वापरली पाहिजे. पण त्याचा अर्थ कुणावर बंदुकीची गोळी दाखवून तू आता लिहू नको हे पण मान्य नाही. शेवटचा प्रश्न काय आहे आता किरीट सोमय्यांच्या पोतडीत नवीन काय? जिथे जिथे ठाकरे नवीन एखादं प्रकरण काय? तुमच्याकडे खूप प्रकरण येत आहेत, म्हणजे तुम्हाला एवढे मेसेजेस येत आहेत, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे दिल्लीचं लक्ष तुमच्याकडे आहे. आता तर असं आहे की ठाकरे परिवाराने ज्या जमीन घेतल्या आणि जे त्यांनी शिवसेना सरकार की शिवसेना रिअल एस्टेट कंपनीत झाली की काय, तर त्या संबंधी मला अनेक प्रश्न येत आहेत. म्हणून त्या संबंधी एडिशनल माहिती मी येत्या काही दिवसात देणार आहे. खूप खूप धन्यवाद किरीटजी. मी तुमच्याशी मोकळेपणाने बोललो आणि एकूणच किरीट सोमय्याच्या पोतडीत अजूनही दडलेला आहे आणि भाजप शिवसेना असं जे वॉर आहे दिवाळीनंतर पाहायला मिळतंय. आणि किरीट सोमय्यांनी खुलं चॅलेंज दिलंय, जर हिंमत असेल तर मला रोखून दाखवा. या मुलाखतीबाबत आपलीही आपण कमेंट जी आहे मॅक्स महाराष्ट्रवर टाका आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी ते चिटिंग आणि फोर्जरी खोटारडं आहे ते. हे त्याची पिढी नाहीये स्वतःची. राजहट आणि बालहट खाली लागले आणि कसलं एन्व्हायरमेंट वाचवलं. उद्धव ठाकरेची जी शिवसेना चिटिंग आणि फोर्जरी करण्यात माहीर आहे. हे आपल्याला आपण पत्रकार म्हणून पार्टिसिपेट करा, ऍक्टिव्हिस्ट म्हणून चर्चा करायची. मी पत्रकार म्हणून विचारतो. यात बालहट, राजहट आणि भ्रष्टाचारमुळे झाला. तुम्हाला काहीच चर्चा झालेली नाही, काहीच प्रोजेक्ट रिपोर्ट नाही, काहीच फायनान्शियल रिपोर्ट नाही. ठाकरे सरकारने केलं. ठाकरे सरकार घाबरत आहे. माझा कमिटमेंट मुंबईच्या 1.5 कोटी जनतेची आणि चेहरा ना आजकाल बघा शेवटची वॉर्निंग देणारा फायदा नाही झाला आहे. किरीट सोमय्याला शेवटची वॉर्निंग देणारा फायदा झालेला नाही आहे.